मन आणि त्याची शक्ती. स्वामी विवेकानंद. वाचक विद्या पाटील. मन आणि त्याची शक्ती. मनाचे सामर्थ्य. युगानुयुगे माणसाचा अलौकिक शक्तीवर विश्वास असल्याचे सर्व जगभर आपल्याला आढळून येते. अद्भुत अशा अनेक गोष्टी आपण सर्वांनी ऐकलेल्या आहेत. आपल्यापैकी पुष्कळांना त्यांचा प्रत्यक्ष अनुभव आला असेल. माझ्या प्रत्यक्ष अनुभवाला आलेल्या काही सत्य घटना आपल्याला सांगून या विषयाचा मी आरंभ करीन. एकदा मी एका माणसाविषयी असे ऐकले की जर कोणी मनुष्य आपल्या मनात काही प्रश्न धरून त्याच्याकडे गेला तर तो मनुष्य त्यांची ताबडतोब उत्तरे देतो. आणि मला असेही सांगण्यात आले की तो भविष्य कथनही करतो. माझ्या मनात उत्सुकता निर्माण झाली व काही मित्रांना बरोबर घेऊन मी त्याला भेटायला गेलो. आमच्यापैकी प्रत्येकाला काही ना काही प्रश्न विचारायचे होते आणि चुका होऊ नयेत म्हणून आम्ही आमचे प्रश्न लिहून काढले व खिशात ठेवले. आमच्यापैकी एकाला पाहिल्याबरोबर त्या माणसाने आमचे कोणते प्रश्न होते ते सांगितले आणि त्यांची उत्तरे दिली. नंतर त्याने कागदाच्या एका तुकड्यावर काहीतरी लिहिले. तो गुंडाळला आणि त्याच्या मागच्या बाजूला मला सही करण्यास सांगितले आणि तो मला म्हणाला, हा कागद वाचू नका, तो आपल्या खिशात ठेवा. मी पुन्हा मागेन तोपर्यंत तो तसाच राहू द्या. आमच्यापैकी प्रत्येकाला त्याने असेच सांगितले. भविष्यकाळात आमच्या बाबतीत काय घडेल त्याचेही त्याने कथन केले. नंतर तो म्हणाला, वाटेल त्या भाषेतील एखादा शब्द व वाक्य मनात धरा. त्याला न येणाऱ्या संस्कृत भाषेतील एक लांब लचक वाक्य मी मनात धरले. तो म्हणाला, आता तो कागदाचा तुकडा तुमच्या खिशातून बाहेर काढा. आणि आश्चर्याची गोष्ट ही की ते संस्कृत वाक्य त्या कागदावर लिहिलेले होते. 1 तास अगोदर त्याने ते लिहिलेले होते व त्यावर पुढील शेरा लिहिला होता. मी जे लिहिले आहे त्याला अनुसरून हा मनुष्य हेच वाक्य मनात आणील आणि तेच वाक्य मी मनात धरले होते. आमच्यापैकी दुसऱ्या एकाला असाच कागदाचा तुकडा दिलेला होता. त्यावर त्याची सही होती. त्याने तो आपल्या खिशात ठेवलेला होता. त्यालाही एक वाक्य मनात धरायला त्या माणसाने सांगितले. त्याने अरबी भाषेतील एक वाक्य मनात धरले. अरबी भाषा जाणणे त्या माणसाच्या पक्षी अधिकच अशक्य होते. माझ्या मित्राने कुराणातील एक उतारा मनात धरला होता आणि तोही त्या कागदावर लिहिलेला आम्हाला आढळला. आमच्यापैकी आणखी एक जण डॉक्टर होता. एका जर्मन वैद्यकशास्त्राच्या पुस्तकातील एक वाक्य त्याने मनात धरले. तेही त्याच्या कागदावर लिहिलेले आढळले. काही दिवसानंतर मी पुन्हा या माणसाकडे गेलो. हेतू हा की पूर्वी कदाचित काही कारणामुळे आपली फसवणूक झाली असेल. मी दुसरे मित्र माझ्याबरोबर घेतले आणि यावेळी सुद्धा त्या माणसाला आश्चर्यकारक यश मिळाले. दुसऱ्या एका प्रसंगी भारतात मी हैदराबादला होतो. त्या ठिकाणच्या एका ब्राह्मणाविषयी मला सांगण्यात आले. तो कितीतरी वस्तू उत्पन्न करी व त्या तो कोठून उत्पन्न करतो हे कोणालाच कळत नसे. हा मनुष्य तेथील व्यापारी होता आणि एक सन्मान्य गृहस्थ होता. आपण मला आपले चमत्कार दाखवा अशी मी त्याला विनंती केली. पण त्यावेळी त्या माणसाला ताप आलेला होता आणि भारतात असा सर्वसाधारण समज आहे की जर एखाद्या पवित्र साधू माणसाने एखाद्या आजारी माणसाच्या डोक्यावर हात ठेवला तर तो बरा होतो. हा ब्राह्मण माझ्याकडे आला आणि म्हणाला, महाराज, आपण आपला हात माझ्या डोक्यावर ठेवा म्हणजे माझा ताप जाईल. मी म्हणालो, ठीक आहे, पण आपण मला आपले चमत्कार दाखवा. त्याने कबूल केले. त्याच्या इच्छेप्रमाणे मी माझा हात त्याच्या डोक्यावर ठेवला. नंतर आपले वचन पूर्ण करण्यासाठी तो माझ्याकडे आला. त्याच्या कमरेला फक्त लंगोटी होती. त्याचे इतर सर्व कपडे आम्ही काढून घेतले. माझ्याजवळ एक घोंगडी होती. ती मी त्याला गुंडाळून घेण्यासाठी दिली कारण थंडी फार होती. मग मी त्याला एका कोपऱ्यात बसायला सांगितले. 25 माणसांची नजर त्याच्याकडे लागलेली होती आणि तो म्हणाला, तुम्हाला जे काही हवे असेल ते कागदावर लिहा. त्या प्रदेशात जी कधीही होत नाहीत अशी द्राक्षे, संत्री इत्यादी फळांची नावे आम्ही लिहिली व ते कागदाचे तुकडे आम्ही त्याला दिले. आणि आश्चर्य असे की त्याच्या घोंगडीमधून द्राक्षे, संत्री यांचे ढिगच ढीग बाहेर पडले. त्या सर्व फळांचे जर वजन केले असते तर ते माणसाच्या वजनाच्या दुप्पट भरले असते. त्याने आम्हाला ती फळे खायला सांगितली. आमच्यापैकी काहींनी हरकत घेतली. त्यांना असे वाटले की ही नजरबंदी व जादूचा खेळ आहे. पण त्या माणसाने स्वतःच ती फळे खायला सुरुवात केली म्हणून आम्ही सर्वांनी ती खाल्ली. ती फळे खाण्यास योग्य अशीच होती. शेवटी त्याने गुलाबाच्या फुलांचे ढीग काढून दाखविले. त्यातील प्रत्येक फूल सुंदर होते. त्यांच्या पाकळ्यावर दवाचे बिंदू होते. त्यातील एकही फूल कुस्करलेले वा चिरडलेले नव्हते किंवा त्यांना कसलाही धक्का लागलेला नव्हता. अशा फुलांची त्याने ढिगच ढीग काढून दाखविले. मी जेव्हा त्याला या बाबतीत खुलासा विचारला तेव्हा तो म्हणाला, ही सर्व हातचलाखी आहे. ते काहीही असो, ही केवळ हातचलाखी असणे शक्य नाही. इतक्या मोठ्या प्रमाणावर
या साऱ्या वस्तू त्याने कोठून आणल्या? असो, अशा प्रकारच्या कितीतरी गोष्टी मी पाहिल्या. भारतामध्ये जर आपण भ्रमण केले तर अनेक ठिकाणी अशा शेकडो गोष्टी आपणास आढळून येतील. प्रत्येक देशात अशा गोष्टी घडत असतात. या तुमच्या अमेरिकेत सुद्धा तुम्हाला अशा काही आश्चर्यकारक गोष्टी आढळून येतील. यामध्ये पुष्कळशी बनवाबनवी असते हे निश्चित. परंतु जेव्हा तुम्ही अशी बनवाबनवी पाहता तेव्हा तुम्हाला असे म्हणणे भाग आहे की ती बनवाबनवी कशाची तरी नक्कल आहे. कुठेतरी काहीतरी सत्य हे असेलच पाहिजे आणि त्याचीही नक्कल असली पाहिजे. जी गोष्ट मुळी अस्तित्वातच नाही तिची नक्कल तुम्हाला करता येणार नाही. जी गोष्ट सत्य आहे तिचीच नक्कल करता येणे शक्य आहे. फार प्राचीन काळी हजारो वर्षापूर्वी भारतामध्ये अशा गोष्टी आजच्यापेक्षा कितीतरी अधिक घडत असत. जेव्हा एखाद्या देशातील लोकसंख्या वाढते तेव्हा मानसिक शक्तीचा ऱ्हास होतो असे मला वाटते. उलट जर एखादा देश विस्तृत असेल व तेथील लोकसंख्या विरळ असेल तर त्या ठिकाणी मानसिक शक्ती अधिक कार्यक्षम असते. हिंदूंना विश्लेषण अधिक प्रिय असल्यामुळे त्यांनी या गोष्टी विचारात घेऊन संशोधन सुरू केले आणि त्यातून काही महत्वाचे निष्कर्ष काढले. त्यांनी त्याचे शास्त्र बनविले. या साऱ्या गोष्टी जर अद्भुत असल्या तरी नैसर्गिक आहेत ही गोष्ट त्यांना आढळून आली. त्यांच्यात अनैसर्गिक असे काही नाही. जड विश्वातील दुसऱ्या कोणत्याही घटनांप्रमाणे या घटनाही नियमबद्ध आहेत. असा शक्तिशाली मनुष्य जन्माला यावा ही काही निसर्गाची लहर नव्हे. अशा असामान्य शक्तीचा पद्धतशीर अभ्यास करणे, त्यांची साधना करणे व त्या संपादन करणे या गोष्टी शक्य आहेत. या शास्त्राला त्यांनी राजयोग असे नाव दिले. हजारो माणसे या शास्त्राचा व्यासंगपूर्वक अभ्यास करतात आणि अखिल भारताच्या दृष्टीने हा दैनंदिन पूजा अर्चेचा एक भाग झालेला आहे. या साऱ्या अलौकिक शक्ती माणसाच्या मनात असतात असा त्यांनी निष्कर्ष काढला आहे. हे माणसाचे मन म्हणजे विश्व मनाचाच एक अंश होय. प्रत्येक मन दुसऱ्या मनाला जोडलेले असते आणि प्रत्येक मन मग ते कोठेही असो त्याचा सर्व जगाशी प्रत्यक्ष संबंध असतो. ज्याला विचार संक्रमण म्हणतात ती चमत्कृतीपूर्ण घटना आपण पाहिली नाही काय? एखादा मनुष्य या ठिकाणी काही विचार करीत असतो आणि तो विचार दुसऱ्या ठिकाणी असलेल्या दुसऱ्या एखाद्या माणसाच्या ठिकाणी व्यक्त होत असतो. एखादा मनुष्य दूर अंतरावर असलेल्या दुसऱ्या एका मनुष्याकडे एखादा विचार पाठवू इच्छितो. या दुसऱ्या मनुष्याला कळते की तो विचार आपल्याकडे येत आहे आणि तो मनुष्य तो विचार जसाच्या तसा ग्रहण करतो. ही घटना केवळ योगायोगाने घडत नाही तर पूर्वसाधनेमुळे ती घडते. अंतरामुळे काही फरक पडत नाही. विचार त्या दुसऱ्या माणसापर्यंत पोहोचतो व त्याला तो समजतो. समजा जर तुमचे मन सर्वांपासून पृथक असते आणि माझेही मन त्याचप्रमाणे पृथक असते आणि त्या दोहोंमध्ये काही संबंध नसता तर माझा विचार तुमच्यापर्यंत कसा पोहोचू शकला असता? सामान्यतः माझा विचार तुमच्यापर्यंत प्रत्यक्षपणे पोहोचू शकत नाही. प्रथम त्याचे आकाश तत्वाच्या स्पंदनामध्ये रूपांतर व्हावे लागते. नंतर ती स्पंदने तुमच्या मेंदूत शिरतात. तेथे त्यांचे रूपांतर तुमच्या स्वतःच्या विचारात होते. एका ठिकाणी विचार आकाश तत्वाच्या स्पंदनात विलीन होतो व दुसऱ्या ठिकाणी ती स्पंदने पुन्हा विचाराचे रूप धारण करतात. अशा रीतीने विचार अप्रत्यक्षपणे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातो. परंतु विचार संक्रमणाच्या बाबतीत असे काहीच घडत नाही. त्यात विचार प्रत्यक्षपणे सरळ सरळ दुसऱ्या ठिकाणी पोहोचतो. योगी म्हणतात त्याचप्रमाणे मन ही अखंड वस्तू आहे हे यावरून दिसून येते. मन हे विश्वव्यापी आहे. महासागरातील अनंत लाटा जशा त्याच महासागरात अंश असतात त्याचप्रमाणे तुमचे मन, माझे मन, आपणा सर्वांचे मन त्याच विश्वमनाचे अंश आहेत. या अखंडत्वामुळे आपण आपले विचार एकमेकांना प्रत्यक्षपणे सरळ सरळ कळवू शकतो. आपल्या भोवती काय घडत आहे हे आपण पाहताच. या जगात सर्वजण एकमेकांवर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करीत असतात. आपल्या स्वतःच्या शरीर रक्षणासाठी आपल्या शक्तीचा काही भाग खर्च होत असतो. त्या व्यतिरिक्त आपल्या शक्तीचा प्रत्येक कण प्रतिदिन दुसऱ्या व्यक्तीवर प्रभाव पाडण्याच्या कामी खर्च होत असतो. आपली शरीरे, आपले सद्गुण, आपली बुद्धी, आपले अध्यात्म ही सर्व दुसऱ्यावर सतत प्रभाव पाडित असतात आणि याउलट इतर सर्वांचा आपल्यावर प्रभाव पडत असतो. आपल्या स्वभावावर हे सतत चालू आहे. आता आपण एक प्रत्यक्ष उदाहरण घेऊ. एखादा मनुष्य येतो. तो फार शिकलेला आहे हे तुम्हाला माहीत असते. त्याची भाषा सुंदर असते. तो तासनतास तुमच्याशी बोलतो पण तुमच्यावर काहीच प्रभाव पाडू शकत नाही. दुसरा एखादा मनुष्य येतो. तो थोडेसे शब्द विचारतो. ते व्यवस्थित मांडलेले किंवा व्याकरण शुद्ध नसतात. असे असूनही तो तुमच्यावर खूप प्रभाव पाडतो.
तुमच्यापैकी पुष्कळांनी ही गोष्ट पाहिली आहे. यावरून ही गोष्ट स्पष्ट होते की केवळ शब्दांनीच नेहमी प्रभाव पडत नसतो. दुसऱ्यावर प्रभाव पाडण्याच्या दृष्टीने शब्द किंबहुना विचार यांचा भाग 1/3 असतो. या बाबतीत मनुष्याचे व्यक्तिमत्वच महत्वाचा घटक असते आणि त्यानेच 2/3 प्रभाव पडत असतो. ज्याला आपण माणसाच्या व्यक्तिमत्वाची आकर्षण शक्ती म्हणतो ती बाहेर पडते व आपल्यावर प्रभाव पाडते. आपल्या कुटुंबामध्ये वा घरामध्ये कुटुंब प्रमुख असतात. काही कुटुंब प्रमुख यशस्वी होतात व काही अयशस्वी ठरतात. असे का? आपल्या अपयशाचे खापर आपण दुसऱ्याच्या डोक्यावर फोडतो. मी अपयशी ठरलो की लगेच अमुक अमुक मनुष्य हा माझ्या अपयशाचे कारण आहे असे मी सांगायला सुरुवात करतो. अपयशा बाबतीत आपले स्वतःचे दोष व कमकुवतपणा कबूल करणे हे कोणालाही आवडत नाही. प्रत्येक मनुष्य स्वतःला दोषरहित म्हणजे निर्दोषी समजत असतो आणि तो दुसऱ्या व्यक्तीला, गोष्टीला व नशिबाला दोष देत असतो. कुटुंब प्रमुख जेव्हा अयशस्वी होतात तेव्हा त्यांनी स्वतःला असा प्रश्न विचारला पाहिजे की काही माणसे घर उत्तम रीतीने चालवतात व दुसरे काही ते करू शकत नाहीत, याला कारण काय? हा फरक त्या माणसावर अवलंबून असतो. त्याचे जीवन व्यक्तिमत्वच याला जबाबदार असते. मानवजातीच्या थोर नेत्यांकडे नजर टाकली तर आपल्याला असे आढळून येते की त्याचे व्यक्तिमत्व त्यांच्या प्रभावाचे मुख्य कारण होते. आता गतकालातील थोर ग्रंथकार व विचारवंत यांचा आपण विचार करा. खरे सांगायचे तर त्यांनी कितीसे मौलिक विचार आपल्या समोर ठेवले आहेत. प्राचीन समाज नेत्यांनी जे साहित्य मागे ठेवलेले आहे ते विचारात घ्या. त्यांचा प्रत्येक ग्रंथ आपण तपासून पहा व त्याचे मूल्यमापन करा. जगात आतापर्यंत ते अभिनव, मूलगामी असे खरे विचार निर्माण झाले ते हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच आहेत. त्यांनी आपल्यासाठी ठेवलेल्या ग्रंथातून त्याचा विचार वाचा. हे ग्रंथकार आपल्याला काही फार महान वाटत नाही, पण तरी ते त्यांच्या काळात फार महान होते हे आपल्याला माहीत आहे. कशामुळे ते थोर झाले? त्यांच्या विचारांमुळे नव्हे, त्यांच्या ग्रंथांमुळे नव्हे, त्यांच्या व्याख्यानांमुळे नव्हे, तर ते आपल्याला आज दिसत नाही. जे कालाच्या ओघात निघून गेल्यासारखे दिसते अशा काहीतरी त्यांच्या थोरपणाचे कारण होते आणि ते म्हणजे त्यांचे महान व्यक्तिमत्व होय. मी पूर्वी म्हटल्याप्रमाणे व्यक्तीचा 2/3 प्रभाव तिच्या व्यक्तिमत्वाचा असतो आणि 1/3 प्रभाव तिच्या बुद्धीचा व शब्दांचा असतो. खरा माणूस म्हणजेच माणसाचे व्यक्तिमत्व हेच आपल्यावर प्रभाव पाडित असते. आपली कर्म म्हणजे आपल्या व्यक्तिमत्वाची केवळ बाह्य अभिव्यक्ती असतात. माणसाचे व्यक्तिमत्व कर्मामधून प्रकट होतेच. कारणाचे पर्यावसन कार्यात झालेच पाहिजे. सर्व शिक्षणाचा हेतू माणसाचे व्यक्तिमत्व घडविणे हाच असायला पाहिजे, पण त्याऐवजी आपण बाहेरच्या बाजूलाच रंगसफेदी करण्यात गढून गेलो आहोत. आता व्यक्तिमत्वाचा प्रभाव असताना केवळ बाहेरून रंगसफेदी करण्यात काय स्वारस्य आहे? सर्व शिक्षण जवळचे ध्येय आणि कार्य माणसाचा विकास घडवून आणणे हे आहे. जे व्यक्तिमत्व दुसऱ्यावर प्रभाव पाडू शकते, जे आपल्या बांधवांवर जादूची मोहिनी पाडते, ते शक्तीचे केंद्र असते. जेव्हा हे शक्तिशाली व्यक्तिमत्व तयार होते तेव्हा तो मनुष्य वाटेल ती गोष्ट करू शकतो. ज्या कशावर अशा व्यक्तिमत्वाचा प्रभाव पडेल ते कार्यक्षम होऊन जाईल. आता आपल्याला असे आढळून येईल की ही गोष्ट जरी खरी असली तरी आपल्याला माहीत असलेल्या कोणत्या भौतिक सिद्धांताच्या आधाराने ती स्पष्ट करता येणार नाही. रसायनशास्त्र किंवा पदार्थ विज्ञानशास्त्र यांच्या ज्ञानाच्या आधारावर आपल्याला ही गोष्ट कशी स्पष्ट करता येणार? कितीसा प्राणवायू, हायड्रोजन किंवा कार्बन, निरनिराळ्या अवस्थातील किती अणुपरमाणू वा पेशी या आश्चर्यकारक व्यक्तिमत्वाचे स्पष्टीकरण करू शकतील? तरी देखील हे व्यक्तिमत्व सत्य आहे हे आपल्याला माहीत आहे. इतकेच नव्हे तर ते मानवाचे सत्य स्वरूप आहे. तेच जगत असते, ते चालत असते, काम करीत असते, प्रभाव पाडित असते, आपल्या बांधवांना प्रेरणा देत असते आणि व्यक्तीच्या मृत्यूबरोबरच ते निघून जात असते. त्या व्यक्तीची बुद्धी, तिचे ग्रंथ, तिची कार्य या साऱ्या गोष्टी त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचे केवळ अवशेष होत. याचा विचार करा. थोर धर्माचार्य व महान तत्वज्ञ यांची तुलना करा. या तत्वज्ञांनी अत्यंत आश्चर्यकारक ग्रंथ लिहिले आहेत आणि तरीही त्यांना माणसाच्या अंतरंगावर, व्यक्तिमत्वावर क्वचितच परिणाम घडविला आहे. उलट पक्षी धर्माचार्यांनी आपल्या जीवनात आपापल्या देशाला पूर्णपणे हलवून सोडले आहे.
त्यांच्या व्यक्तिमत्वामुळेच हा फरक झाला आहे. तत्वज्ञांच्या बाबतीत व्यक्तिमत्वाचा प्रभाव अल्प असतो, तर थोर धर्म संस्थापकांच्या बाबतीत तो फार प्रचंड असतो. तत्वज्ञानाच्या व्यक्तिमत्वाचा केवळ बुद्धीवर प्रभाव पडतो, तर धर्म संस्थापकाच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव संपूर्ण जीवनावर पडतो. पहिली क्रिया ही साधी रासायनिक क्रिया आहे. त्या ठिकाणी काही रासायनिक घटक एकत्र येतात, त्यांचा हळूहळू संयोग होतो आणि योग्य परिस्थितीत त्यातून एकतर प्रकाश उत्पन्न होईल किंवा तो उत्पन्न होणारही नाही. दुसरी क्रिया ही मशालीच्या क्रियेसारखी आहे. ही मशाल एकामागून दुसरा दिवा शीघ्र गतीने पेटवत जाते. या व्यक्तिमत्वाचा विकास साधणारे सिद्धांत आपण शोधून काढलेले आहेत, असा योगशास्त्राचा दावा आहे. या नियमांचा व पद्धतींचा लक्षपूर्वक अभ्यास करून कोणीही आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास करू शकतो व ते प्रभावी करू शकतो. ही एक व्यवहार्य अशी महत्वाची गोष्ट आहे व सर्व शिक्षणाचे रहस्य यातच आहे. जगात सर्वांना उपयोगी पडण्यासारखी ही गोष्ट आहे. स्वतःचे व्यक्तिमत्व प्रभावशील बनविणे ही गृहस्थ, गरीब, श्रीमंत, व्यापारी, धार्मिक अशा प्रत्येक माणसाच्या जीवनातील फार महत्वाची गोष्ट आहे. आपल्याला ठाऊक असलेल्या भौतिक सिद्धांताच्या पलीकडे दुसरे काही सूक्ष्म स्वरूपाचे सिद्धांत आहेत. भौतिक विश्व, मानसिक विश्व, आध्यात्मिक विश्व अशा निरनिराळ्या स्वतंत्र सत्या आहेत असा याचा अर्थ नाही. जे काही आहे ते एकच आहे. एकच सत्ता अस्तित्वात आहे. आपल्याला असे म्हणता येईल की अधिकाधिक सूक्ष्म होत जाणारी ही एक वस्तू आहे. सगळ्यात स्थूल भाग या भौतिक विश्वात आहे. तो अधिकाधिक सूक्ष्म होत जातो. त्याचा अतिसूक्ष्म भागाला आपण आत्मा असे म्हणतो आणि त्याच्या अत्यंत स्थूल भागाला आपण शरीर असे म्हणतो. जे पिंडी तेच ब्रह्मांडी. आपले हे विश्व अशाच प्रकारचे आहे. ते बाह्यता स्थूल असून अधिकाधिक सूक्ष्म होत गेले आहे व शेवटी ते ईश्वर स्वरूप बनले आहे. आपल्याला ही गोष्ट देखील माहीत आहे की महान शक्ती ही सूक्ष्मामध्ये आहे, स्थूलामध्ये नाही. एखादा मनुष्य फार मोठे वजन उचलताना आपण पाहतो. त्याचे स्नायू फुगतात आणि त्याच्या सर्व देहावर पडलेल्या ताणाच्या खुणा आपल्याला दिसतात. आपली अशी समजूत होते की स्नायूंमध्ये खूप शक्ती आहे, परंतु बारीक तंतूंसारखे जे अनेक मज्जातंतू असतात त्यामुळे या स्नायूंची शक्ती प्राप्त होत असते. ज्या क्षणी स्नायूपर्यंत पोहोचणारा एखादा तंतू तुटतो त्या क्षणी हे स्नायू कार्य करण्यास असमर्थ ठरतात. हे बारीक तंतू याहीपेक्षा सूक्ष्म अशा वस्तूपासून शक्ती संपादन करतात. ती सूक्ष्म वस्तू पुन्हा तिच्याही पेक्षा सूक्ष्म अशा वस्तूपासून, विचारापासून शक्ती ग्रहण करते आणि ही प्रक्रिया सतत चालू असते. म्हणून जे सूक्ष्म आहे तेच शक्तीचे अधिष्ठान आहे. स्थूल पदार्थाची हालचाल आपल्याला दिसते, परंतु सूक्ष्म वस्तूंच्या हालचाली आपल्याला दिसत नाही. जेव्हा एखादी स्थूल वस्तू हलते तेव्हा ती आपल्याला हलताना दिसते आणि स्वाभाविकपणेच हालचालीचा संबंध स्थूल वस्तूशी आहे अशी आपली कल्पना होते. परंतु खरे बोलायचे तर सर्व शक्ती ही सूक्ष्मातच आहे. सूक्ष्मातील गती आपल्याला दिसत नाही. कदाचित त्याचे कारण असू शकेल की ही गती इतकी द्रुत असते की ती आपल्या डोळ्यांना दिसत नाही. परंतु एखाद्या शास्त्रीय संशोधनाद्वारा या सूक्ष्म शक्तीचा जर आपल्याला परिचय झाला तर ही शक्ती सर्व अभिव्यक्तीचे कारण असल्यामुळे सर्व व्यक्त विश्व आपल्या नियंत्रणाखाली येईल. तलावाच्या तळापासून एक लहानसा बुडबुडा वर येतो. तो वर येत असताना आपल्याला दिसत नाही. तो जेव्हा पृष्ठभागावर येऊन फुटतो तेव्हाच तो आपल्याला दिसतो. त्याचप्रमाणे विचार बहुतांशी विकसित झाल्यावर किंवा त्याचे कृतीत रूपांतर झाल्यावरच ते आपल्याला कळतात. आपण नेहमी अशी तक्रार करतो की आपल्या कृतीवर आपला ताबा राहत नाही, विचारावरही ताबा राहत नाही. पण तो राहणार कसा जर सूक्ष्म गतीचे, हालचालीचे आपल्याला नियंत्रण करता आले. विचाराच्या मुळाशी जाऊन विचार विकसित होण्यापूर्वी किंवा त्याचे कृतीत रूपांतर होण्यापूर्वी जर आपण तो नियंत्रित करू शकलो तरच या सर्वांवर आपण ताबा मिळवू शकू. ज्या पद्धतीने या सूक्ष्म गतीचे आपल्याला पृथक्करण करता येईल, संशोधन करता येईल, त्या समजून घेता येतील व त्यावर ताबा ठेवता येईल अशी एखादी पद्धत जर आपल्याला उपलब्ध झाली तर या सूक्ष्म शक्तीवर, या सूक्ष्म कारणांवर विजय मिळवून आपण स्वतःवर नियंत्रण ठेवणे आपल्याला शक्य होईल. आणि ज्या माणसाच्या स्वतःच्या मनावर
पूर्ण ताबा असतो त्याचा निश्चितच इतरांच्या मनावर ताबा राहू शकतो. यामुळे पावित्र्य व नीतिमत्ता ही सर्वदा धर्माची वैशिष्ट्ये मानली गेली आहेत. शुद्ध अंतःकरणाचा व सदाचारी मनुष्य स्वतःवर ताबा ठेवीत असतो. सर्वांची मने सारखीच असतात, कारण ती एकाच विश्वमनाचे भाग आहेत. मातीच्या एका ढेकळाचे स्वरूप ज्याने जाणले त्याने विश्वातील सर्व मातीचे स्वरूप ओळखले. जे स्वतःचे मन ओळखतो व ते ताब्यात ठेवतो त्यालाच प्रत्येक मनाचे रहस्य समजते आणि त्यालाच प्रत्येक मनावर ताबा मिळविता येतो. या सूक्ष्म कारणांवर जर आपण ताबा मिळविला तर आपली कितीतरी भौतिक दुःखे दूर होऊ शकतील. या सूक्ष्म गतींवर जर आपण प्रभुत्व मिळविले तर आपली कितीतरी काळजी दूर होईल. तसेच या सूक्ष्म शक्तीचे जर आपण नियंत्रण करू शकलो तर कितीतरी प्रकारचे अपयश आपल्याला टाळता येईल. ही आहे सूक्ष्मावर ताबा मिळविण्याची उपयुक्तता. पण याहीपेक्षा त्याचा अधिक उच्च असा दुसरा हेतू आहे. आता मी आपणासमोर एक तात्विक विचार मांडतो. त्यासंबंधी मी सध्या वाद घालणार नाही, परंतु त्यासंबंधीचा केवळ निष्कर्षच मी आपणापुढे ठेवणार आहे. एखादा मानववंश ज्या ज्या अवस्थांमधून गेलेला असतो त्या सर्व अवस्थांमधून त्या वंशातील प्रत्येक मनुष्य आपल्या बाल्यावस्थेत जात असतो. फरक एवढाच की त्या मानववंशाला त्या अवस्थांमधून जाण्यासाठी हजारो वर्ष लागतात, तर बालकाला त्यासाठी थोडीशीच वर्ष पुरतात. आरंभी लहान मूल म्हणजे प्राचीन रानटी माणसासारखेच असते. ते आपल्या पायाखाली फुलपाखरू चिरडून टाकते. आपल्या मानव वंशातील रानटी पुरुषांप्रमाणे या लहान मुलाची प्रथमावस्था असते. ते जसे जसे वाढते तसतसे त्याला अनेक अवस्थांमधून जावे लागते व सरते शेवटी ते आपल्या वंशाच्या विकसित अवस्थेला येऊन पोचते. फक्त बालकाच्या बाबतीत ही गोष्ट लवकर व जलद होते इतकेच. आता अखिल मानव समाज ही एक जात माना किंवा सर्व प्राणी, मानव व खालच्या श्रेणीतील सर्व जीव यांना एक समष्टी माना. ही सर्व समष्टी एकाच ध्येयाकडे वाटचाल करीत आहे. या ध्येयाला आपण पूर्वत्व असे नाव देऊ. असे काही स्त्री-पुरुष जन्माला येतात की ज्यांना अखिल मानव जातीच्या संपूर्ण प्रगतीची पूर्वकल्पना असते. युगानुयुगे न थांबता किंवा पुन्हा पुन्हा जन्म न घेता अखिल मानवजात या पूर्णावस्थेला पोहोचापर्यंतची वाट न बघता ते जणू काही आपल्या आयुष्याच्या थोड्याच वर्षात द्रुत गतीने पूर्णत्वाप्रत जाऊन पोहोचतात. आपण जर खरोखर स्वतःशी प्रामाणिक असू तर ही प्रगतीची प्रक्रिया आपण जलद पूर्ण करू शकू. जर एखाद्या बेटावर काही असंस्कृत माणसांना राहू दिले, त्यांना केवळ पुरेसे अन्न, वस्त्र व निवारा दिला तर ते लोक हळूहळू सुधारतील आणि सभ्यतेच्या उच्च उच्च पायऱ्या गाठू शकतील. आपल्याला हेही माहीत आहे की इतर आणखी काही उपायांनी हा विकास जलदपणे घडवून आणता येईल. झाडांच्या वाढीला आपण मदत करतो, नाही का? निसर्गावर सोपवून दिल्यावरही ती वाढली असती. फरक एवढाच की त्यांना अधिक वेळ लागला असता. एरवी ज्यांना जेवढा वेळ लागला असता त्यापेक्षा कमी वेळात त्यांची वाढ होण्यासाठी आपण त्यांना मदत करतो. कृत्रिम उपायांनी पदार्थाची वाढ जलद घडवून आणणे हेच आपण सर्व काळ करीत असतो. तर मग माणसाच्या विकासाची गती आपल्याला का वाढविता येणार नाही? एखाद्या संपूर्ण मानव वंशाच्या बाबतीत असे करणे आपल्याला शक्य आहे. परदेशात प्रचारक का पाठवितात? या उपायाने मानवजातीचा विकास जलद होऊ शकतो म्हणून. तर मग व्यक्तीचा विकास आपल्याला जलद करता येणार नाही काय? निश्चितपणे आपल्याला करता येईल. या विकासाच्या गतीला आपल्याला काही मर्यादा घालता येईल काय? एका आयुष्याच्या कालखंडात मानवाची कितपत प्रगती होईल हे काही आपल्याला सांगता येणार नाही. मनुष्य इतकीच प्रगती करू शकेल, अधिक नाही असे म्हणायला आपल्याजवळ काहीच आधार नाही. परिस्थिती अनुकूल असेल तर त्याची आश्चर्यकारक प्रगती होईल. आपल्याला पूर्णावस्था प्राप्त होईपर्यंत आपल्या प्रगतीला कोणती मर्यादा असू शकणार? यातून कोणता निष्कर्ष निघतो? हाच की ज्या पूर्णावस्थेत मानवजात कोट्यावधी वर्षांनी पोहोचायची आहे ती पूर्णावस्था माणसाला आजच लाभू शकेल. आणि योग्यांचे हेच म्हणणे आहे. थोर अवतारी पुरुष व धर्मसंस्थापक ही अशा प्रकारची माणसे होत. एकाच जीवनात ते पूर्णत्वाला पोहोचले. जगाच्या इतिहासाच्या सर्व कालखंडात आपल्याला अशी माणसे आढळून येतात. नुकतेच एक थोर पुरुष होऊन गेले. संपूर्ण मानवजातीचे जीवन ते एकाच जीवनात जगले आणि एकाच जन्मात ते पूर्णत्वाप्रत पोहोचले. विकासाची ही द्रुत गती देखील काही नियमानुसार होत असली पाहिजे. कल्पना करा की हे नियम आपण शोधून काढले, त्यांचे रहस्य आपण समजून घेतले आणि आपल्या गरजेप्रमाणे त्यांचा उपयोग केला तर आपला विकास निश्चितच होईल.
आपल्या विकासाला जलद गती प्राप्त होईल, आपली प्रगती लवकर होईल आणि याच जन्मात आपण पूर्णावस्थेला पोहोचू. ही आपल्या जीवनाची उच्च बाजू आहे. हे पूर्णत्वच मनाचा व मनाच्या शक्तीचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राचे अंतिम ध्येय आहे. पैसा किंवा इतर भौतिक वस्तू देऊन इतरांना मदत करणे आणि निर्विघ्नपणे जीवन घालविण्यास शिकविणे ही गोष्टी गौण होत. मानवाला पूर्णत्वाची प्राप्ती करून देणे हा या शास्त्राचा उपयोग आहे. यासाठी युगानुयुगे वाट पाहत बसण्याची आवश्यकता नाही. महासागरातील लाटांबरोबर इकडे तिकडे वाहत जाणाऱ्या एखाद्या लाकडाच्या ओंडक्याप्रमाणे जड प्रकृतीच्या हातातील केवळ खेळणे बनण्याची गरज नाही. आपण शक्ती संपन्न व्हावे, आपल्या विकासाचे कार्य आपल्या स्वतःच्या हाती घ्यावे, ते निसर्गावर सोपवू नये आणि अखेर या मर्यादित जीवनाच्या पलीकडे जावे ही या शास्त्राची अपेक्षा आहे. हेच या शास्त्राचे उदात्त ध्येय आहे. ज्ञान, शक्ती आणि सुख या बाबतीत मानवाची प्रगती होत आलेली आहे. मानवजात या दृष्टीने सतत आपली प्रगती होत आहे. हे सत्य आहे, अगदी सत्य आहे हे आपण पाहतो. व्यक्तींच्या बाबतीत हे खरे आहे काय? होय, काही प्रमाणात ते खरे आहे. तथापि पुन्हा असा प्रश्न उपस्थित होतो की आपण याला मर्यादा कुठे घालायची? मी केवळ थोड्याच अंतरावरचे पाहू शकतो, परंतु मी असा एक मनुष्य पाहिलेला आहे की तो आपले डोळे मिटून दुसऱ्या खोलीत काय घडत आहे हे पाहू शकतो. माझा यावर विश्वास नाही असे जर तुम्ही म्हणालात तर कदाचित 2-3 आठवड्यात तो मनुष्य तुमच्या ठिकाणी तसे सामर्थ्य निर्माण करेल. ही गोष्ट कोणालाही शिकविता येईल. दुसऱ्याच्या मनात काय घडत आहे हे कसे सांगावे हे काही माणसांना 5 मिनिटात सुद्धा शिकविता येईल. या गोष्टी प्रत्यक्ष दाखविता येण्यासारख्या आहेत. आता जर या गोष्टी खऱ्या आहेत तर मनाच्या शक्तीला कुठे मर्यादा घालता येईल? या खोलीच्या कोपऱ्यातील दुसऱ्या माणसाच्या मनात काय घडत आहे हे जर एखाद्या माणसाला सांगता आले तर त्याला दुसऱ्या खोलीतील माणसाच्या मनातील गोष्ट का सांगता येऊ नये? एवढेच नव्हे तर कुठेही असणाऱ्या माणसाच्या मनातील विचार त्याला का सांगता येऊ नये? का नाही हे आपल्याला सांगता येत नाही. हे शक्य नाही असे म्हणण्याचे धाडस आपण करू शकत नाही. हे कसे घडते हे आपल्याला माहीत नाही एवढेच आपण फार तर म्हणू शकतो. अशा प्रकारच्या गोष्टी शक्य नाहीत असे म्हणण्याचा हक्क भौतिक शास्त्रज्ञांना नाही. आम्हाला कळत नाही एवढेच त्यांना म्हणता येईल. कोणत्याही शास्त्राला काही घटनांची माहिती गोळा करावी लागते, त्यावरून सामान्य नियम बसवावे लागतात, सिद्धांत शोधून काढावे लागतात व सत्य कथन करावे लागते. एवढे शास्त्राचे काम आहे. परंतु सत्य घटनाच जर आपण नाकारल्या तर आपल्याला शास्त्र कसे बनविता येईल? मनुष्य किती शक्ती संपादन करू शकेल याला काही मर्यादा नाही. भारतीय मनाचे असे वैशिष्ट्य आहे की एखाद्या गोष्टीबद्दल त्याला आवड उत्पन्न झाली की त्यात ते सर्वस्वी घडून जाते व इतर गोष्टींची ती उपेक्षा करते. भारतामध्ये किती शास्त्रांचा उगम झाला हे आपण जाणताच. गणिताचा आरंभ तेथे झाला. संस्कृत मधील मोजण्याच्या पद्धतीप्रमाणे 1, 2, 3 इत्यादींपासून शून्यापर्यंत आकडे तुम्ही अजूनही मोजत आहात. तुम्हाला हेही माहीत आहे की बीजगणिताची सुरुवात भारतात झाली. गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत भारतीयांना न्यूटनच्या जन्माआधीच हजारो वर्ष माहीत होता. हे वैशिष्ट्य आपण लक्षात घ्या. भारतीय इतिहासाच्या एका विशिष्ट कालखंडात मानव व मानवी मन या एका विषयाने साऱ्या भारतीयांना नुसते वेड लावून सोडले होते आणि त्याची मोहिनी इतकी जबरदस्त होती की त्याचे आकर्षण इतके तीव्र होते. याचे कारण असे की आपले अंतिम ध्येय गाठण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे असे त्यांना वाटत होते. त्या काळात भारतीयांची अशी खात्री होऊन चुकली की काही विशिष्ट नियमांनुसार मन वाटेल ती गोष्ट करू शकते. याचा परिणाम असा झाला की मनाचे सामर्थ्य हा त्यांच्या अभ्यासाचा मोठा विषय झाला. मंत्र, तंत्र, जादू आणि इतर अनेक प्रकारच्या सिद्धी हा काही त्यांच्या पक्षी अलौकिक विषय राहिला नाही. तर पूर्वी तेथे भौतिकशास्त्र ज्याप्रमाणे शिकविले जात त्याप्रमाणे हे शास्त्रही नियमितपणे शिकविण्यात येऊ लागले. त्यांचा या गोष्टीवर इतका विश्वास बसला की भौतिकशास्त्रे जवळजवळ मरणाच्या पंथाला लागली. त्यांच्या मनापुढे एवढी एकच गोष्ट सतत उभी राहिली. निरनिराळ्या पंथांच्या योग्यांनी अनेक प्रकारचे प्रयोग सुरू केले. काहींनी प्रकाश संबंधी प्रयोग केले. शरीरामध्ये निरनिराळ्या रंगांचे प्रकाश किरण काय बदल घडवितात हे पाहण्याचा त्यांचा प्रयत्न होता. ते एका ठराविक रंगाचा कपडा वापरीत, एका ठराविक रंगाच्या प्रकाशात वावरत आणि एका ठराविक रंगाचे अन्न खात. अशा रीतीने अनेक प्रकारचे प्रयोग करण्यात आले. दुसऱ्या काही माणसांनी स्वतःचे कान उघडे ठेवून किंवा बंद करून आवाजासंबंधी प्रयोग केले. दुसऱ्या काही लोकांनी घाणेंद्रिय वगैरे दुसऱ्या विषयांवर अनेक प्रयोग केले. या सगळ्या प्रयोगांचा हेतू हा होता की
वस्तूंचे मूळ कारण समजावे, त्यांच्या सूक्ष्म अंगांचा परिचय व्हावा आणि त्यांच्यापैकी काही लोकांनी खरोखरच अत्यंत आश्चर्यकारक सामर्थ्य प्रकट केले. त्यांच्यापैकी अनेक जण हवेत तरंगण्याचा, आकाशातून उड्डाण करण्याचा प्रयत्न करीत होते. पाश्चात्य देशातील एक फार मोठ्या पंडिताकडून ऐकलेली एक गोष्ट मी आपणास सांगतो. त्यांना ही गोष्ट सिलोनच्या गव्हर्नरांनी सांगितली होती. या गव्हर्नरांनी तो प्रयोग प्रत्यक्ष पाहिला होता. तिरकस काठ्या बांधून तयार केलेल्या एका स्टुलावर एका मुलीला मांडी घालून बसविण्यात आले. थोडा वेळ बसून झाल्यावर त्या जादूगाराने त्या काठ्यांपैकी एक एक काठी हळूहळू काढायला सुरुवात केली आणि त्या सर्व काठ्या काढून झाल्यावर मुलगी हवेत तरंगू लागली. गव्हर्नरांना वाटले की त्यात काही नजरबंदी असावी, म्हणून त्यांनी आपली तलवार बाहेर काढली व जोराने त्या मुलीच्या पायाखालून फिरविले, पण त्या ठिकाणी काहीही नव्हते. आता सांगा, हे काय होते? ती जादू नव्हती किंवा त्यात अलौकिक असे काही नव्हते आणि हेच त्यातील वैशिष्ट्य होते. अशा गोष्टी घडत नाहीत असे भारतातील कोणताही मनुष्य म्हणणार नाही. हिंदूंना ही सामान्य गोष्ट वाटते. शत्रूंशी युद्ध करताना हिंदू लोक नेहमी काय म्हणतात हे आपणास माहीत आहे. अहो, आमच्यापैकी कोणीतरी एक योगी पुढे येईल आणि शत्रूला बाहेर आखडून देईल. भारतीयांचा असा दृढ विश्वास आहे. हातात किंवा तलवारीत काय शक्ती आहे? सर्व शक्ती आत्म्यातच आहे. ही गोष्ट जर खरी असेल तर आत्यंतिक प्रयत्न करायला मनाला हे पुरेसे प्रलोभन आहे. इतर शास्त्रांमध्ये फार मोठे यश मिळविणे असे अत्यंत कठीण आहे, तसेच या शास्त्राच्या बाबतीतही ते कठीण आहे. या शास्त्राच्या बाबतीत तर ते अधिकच कठीण आहे. तथापि बऱ्याच लोकांना असे वाटते की या शक्ती सहज संपादन करता येतील. संपत्ती संपादन करायला तुम्हाला किती वर्ष लागतात त्याचा विचार करा. विद्युतशास्त्र, यंत्रशास्त्र शिकायला तुम्हाला किती वर्ष लागतात आणि ही शास्त्रे शिकल्यानंतर संबंध आयुष्यभर तुम्हाला परिश्रम करावे लागतात. दुसरी गोष्ट अशी की ही अन्य शास्त्रे हालचाल न करणाऱ्या स्थिर अशा वस्तूंचा अभ्यास करतात. आपल्याला खुर्चीचे पृथक्करण सहज करता येते, कारण खुर्ची आपल्यापासून पळून जाऊ शकत नाही. परंतु हे शास्त्र मनोव्यापाराचा अभ्यास करते. मन हे सर्वदा भ्रमण करीत असते. ज्या क्षणी आपण त्याचा अभ्यास करायचा प्रयत्न करतो त्या क्षणी ते आपल्या हातून निसटते. या क्षणी मनाची एक स्थिती असते, दुसऱ्या क्षणी कदाचित ती एकदम बदलते. सदा सर्वदा मनात परिवर्तन घडत असते. या नित्य परिवर्तनामध्येच त्याचा अभ्यास करावा लागतो. ते समजून घ्यावे लागते, त्याचे आकलन करावे लागते आणि त्याला ताब्यात आणावे लागते. तर मग हे शास्त्र किती कठीण असेल याची तुम्ही कल्पना करा. त्यासाठी खूप अभ्यासाची जरुरी आहे. काही लोक मला असे विचारतात की या शास्त्राचे प्रत्यक्ष धडे मी का देत नाही, कारण ही साधीसुधी गोष्ट नाही. मी या व्यासपीठावर उभा राहून आपणासमोर बोलत आहे. आपण घरी जाता व आपणास आढळून येते की याचा काही फायदा नाही. मलाही त्याचा काही फायदा नसतो. मग तुम्ही म्हणता हे सारे व्यर्थ आहे. असे होण्याचे कारण हे की तुम्हाला ते व्यर्थ ठरवायचे असते. या शास्त्राची मला फारच थोडी माहिती आहे, परंतु जे थोडेसे ज्ञान मी संपादन केलेले आहे त्यासाठी मी आयुष्याची 30 वर्ष खर्च केली आहेत आणि जे थोडेसे मला समजलेले आहे ते मी लोकांना गेली 6 वर्ष सांगत आलो आहे. ते शिकायला मला 30 वर्ष लागली. 30 वर्ष मी कठोर परिश्रम केले. 24 तासांपैकी 20 तास मी कधीकधी त्याचा अभ्यास केला. संबंध रात्रीत कधीकधी तर मी फक्त 1च तास झोपलो असेल. काही वेळा तर मी सर्व रात्रभर अभ्यास केला. केव्हा केव्हा मी अशा ठिकाणी राहिलो की त्या ठिकाणी आवाज क्वचितच ऐकू यायचा. श्वासाचा देखील आवाज क्वचितच कानी पडायचा. कित्येक वेळा मला गुहेमध्ये राहावे लागले. या गोष्टीचा विचार करा. असे असूनही मला हे शास्त्र फार थोडे माहीत आहे, किंबहुना ते काहीच माहीत नाही असे म्हटले तरी चालेल. या शास्त्राचे फारच थोडे ज्ञान मला झाले आहे. मी त्याला नुसता स्पर्श केला आहे असे म्हणता येईल, परंतु माझी खात्री झालेली आहे की हे शास्त्र सत्य आहे, ते अपार आहे व आश्चर्यकारक आहे. आता जर तुमच्यापैकी कोणाला खरोखर या शास्त्राचा अभ्यास करायचा असेल तर त्याने मनोनिग्रहाने सुरुवात करायला पाहिजे. कोणत्याही धंद्यामध्ये जितका मनोनिग्रह लागतो तितक्या किंबहुना त्याहीपेक्षा जास्त मनोनिग्रहाने त्याने हा अभ्यास सुरू केला पाहिजे. कोणत्याही धंद्यात किती अवधान ठेवावे लागते, किती मेहनत घेऊन सतत काम करावे लागते हे आपण जाणताच. जरी पिता, माता, पत्नी वा मुलगा, मुलगी कोणी मरण पावली तरी व्यवसाय काही थांबत नाही. हृदयात अत्यंत व्यथा असली तरी व्यवसायाच्या ठिकाणी जाणे भाग पडते. कामाच्या प्रत्येक क्षणी दारुण यातना होत असल्या तरीही काम करावेच लागते. याला म्हणतात व्यवसाय.
आणि हे योग्य आहे असे आपल्याला वाटते, ते न्याय आहे असे आपण मानतो. कोणत्याही व्यवसायाला जितकी तपश्चर्या आवश्यक आहे त्यापेक्षा अधिक या शास्त्राला जरूर आहे. धंद्यामध्ये पुष्कळ माणसे यशस्वी होतात, पण यात फार कमी माणसांना यश मिळते, कारण जी व्यक्ती याचा अभ्यास करते तिच्या मनाच्या विशिष्ट घडणीवर बरेच काही अवलंबून असते. ज्याप्रमाणे धंद्यामध्ये सर्वांनाच काही गडगंज संपत्तीचा लाभ होत नाही, पण प्रत्येकाला थोडे बहुत मिळते, त्याचप्रमाणे या शास्त्राच्या अभ्यासात प्रत्येकाला ओझरता अनुभव मिळेलच. त्यामुळे या शास्त्राच्या सत्यतेविषयी त्याची खात्री होईल व काही माणसांना या शास्त्राचा पूर्ण अनुभव आलेला आहे या गोष्टीची त्यांना शंका राहणार नाही. ही या शास्त्राची रूपरेषा आहे. हे शास्त्र स्वतः प्रमाण आहे. ते स्वयंप्रकाश आहे. दुसऱ्या कोणत्याही शास्त्राशी त्याची तुलना होऊ शकते. दुसऱ्या कोणत्याही क्षेत्रापेक्षा या शास्त्राच्या क्षेत्रात ढोंगी, जादूगार, लबाड लोक अधिक आहेत. का? कारण धंदा जितका अधिक किफायतशीर तितके लुबाड लुच्चे लोक त्यात अधिक आढळायचेच. पण त्यावरून तो धंदा चांगला नाही हे सिद्ध होत नाही. आणखी एक गोष्ट लक्षात घ्या, या शास्त्रातील अनेक मुद्दे ऐकून घेणे हा एक उत्तम बौद्धिक व्यायाम असेल आणि आश्चर्यकारक गोष्टी ऐकण्यातही एक प्रकारचे बौद्धिक समाधान असेल. परंतु जर तुमच्यापैकी कोणाला खरोखर यापेक्षा अधिक काही शिकायचे असेल तर केवळ व्याख्याने ऐकून काम भागण्यासारखे नाही. ती गोष्ट व्याख्यानांच्याद्वारे शिकता येणार नाही. ती प्रत्यक्ष अनुभवाची गोष्ट आहे आणि अनुभवच दुसऱ्याला अनुभव देऊ शकतो. आपणापैकी कोणी जर हे शास्त्र खरोखरच शिकायचा निश्चय केला असेल तर त्याला मदत करण्यात मला आनंद वाटेल. एकाग्रता आणि प्राणायाम. मनुष्य व पशु यांच्यातील मुख्य भेद म्हणजे त्यांच्या एकाग्रतेच्या शक्तीतील भेद होय. कोणत्याही प्रकारच्या कामातील यश हे एकाग्रतेचे फल असते. प्रत्येकाला एकाग्रतेसंबंधी थोडे बहुत माहीत असते. तिचे परिणाम आपण दररोज पाहतो. चित्रकला, संगीत कला इत्यादी कलातील श्रेष्ठ प्रगतीचे यश हे एकाग्रतेचा परिणाम असते. पशूंच्या ठिकाणी एकाग्रतेची शक्ती फार थोडी असते. ज्यांनी पशूंना शिकविले आहे त्यांना या गोष्टीची मोठी अडचण वाटते की पशुला सांगितलेले तो सतत विसरत असतो. त्याला कशावरही आपले मन दीर्घकाल एकाग्र करता येत नाही. हाच मनुष्य व पशु यांच्यातील भेद आहे. मनुष्याच्या ठिकाणी एकाग्रतेची शक्ती पशुहून अधिक असते. मनुष्यातील भेद देखील त्यांच्यातील एकाग्रतेच्या शक्तीतील भेदामुळे होतो. निकृष्ट मनुष्याची श्रेष्ठ मनुष्याची तुलना करून पहा. त्यांच्यातील भेद एकाग्रतेच्या शक्तीतील प्रमाणाचा आहे. त्यांच्यात हाच काय तो भेद आहे. काही वेळा प्रत्येकाचेच मन एकाग्र होते. ज्या गोष्टीवर आपले प्रेम असते त्यांच्यावर आपले मन एकाग्र करतो आणि ज्यांच्यावर आपण आपले मन एकाग्र करतो त्याच गोष्टींवर आपण प्रेम करीत असतो. अशी कोणती आहे की जिला आपल्या मुलाचा साधासुद्धा चेहरा आवडत नाही? तो चेहरा तिच्या दृष्टीने जगातील सर्वात सुंदर चेहरा असतो. तो तिला आवडतो याचे कारण हे की ती त्याच्यावर आपले मन एकाग्र करीत असते. आणि प्रत्येक जण जर त्याच चेहऱ्यावर आपले मन एकाग्र करू शकला तर प्रत्येकालाच तो आवडेल. मग सर्वांनाच तो चेहरा अत्यंत सुंदर वाटेल. ज्या वस्तू आपल्याला आवडतात त्यांच्यावर आपण सर्वजण आपले मन एकाग्र करतो. जेव्हा आपण मधुर संगीत ऐकतो तेव्हा आपले मन त्यावर खिळून जातात आणि आपण ती तिथून काढून घेऊ शकत नाही. जे लोक आपली मने शास्त्रीय संगीतावर एकाग्र करतात त्यांना साधे संगीत आवडत नाही. आणि याचप्रमाणे जे लोक साध्या संगीतावर आपली मन एकाग्र करतात त्यांना शास्त्रीय संगीत आवडत नाही. ज्या संगीतात स्वर हे एकामागून एक द्रुत गतीने येत असतात ते संगीत मनाला चटकन धरून ठेवते. लहान मुलाला भावनोद्दीपक उठावदार संगीत आवडते, कारण त्यातील स्वरांची द्रुत लय त्याच्या मनाला भटकण्याची संधीच देत नाही. ज्या मनुष्याला साधे संगीत आवडते त्याला शास्त्रीय संगीत आवडत नाही, कारण ते अधिक गुंतागुंतीचे असते आणि ते समजण्यासाठी अधिक एकाग्रतेची आवश्यकता असते. अशा एकाग्रतेच्या बाबतीत मोठी अडचण ही आहे की आपण मनाचे नियमन करीत नसून मनच आपले नियमन करीत असते. आमच्याहून बाह्य असे काहीतरी जणू काही आमच्या मनाला स्वतःकडे ओढते आणि स्वतःच्या इच्छेनुसार त्याला वाटेल तितका वेळ धरून ठेवते. आपण मधुर स्वर ऐकतो किंवा सुंदर चित्र पाहतो आणि आपले मन तिथे स्थिर होऊन जाते. आपण त्याला तेथून काढून घेऊ शकत नाही. तुमच्या आवडीच्या एखाद्या विषयावर जर मी चांगले भाषण दिले तर तुमचे मन त्यावर एकाग्र होते. मी तुमचे मन तुमच्यापासून ओढून घेतो आणि तुमची इच्छा नसताही त्याला भाषणाच्या विषयावर स्थिर करून ठेवतो. अशा रीतीने आपली इच्छा नसताही आपले लक्ष वेधले जाते.
आपली मने विविध विषयांवर एकाग्र होतात. आपला त्यावर काही इलाज नसतो. आता प्रश्न हा आहे की ही एकाग्रता वाढविता येते काय आणि आपल्याला तिच्यावर पूर्ण ताबा मिळविता येतो काय? योगी म्हणतात, होय, तसे करता येते. योगी म्हणतात की आपण मनावर पूर्ण ताबा मिळवू शकतो. एकाग्रतेच्या शक्तीची वाढ होण्यात नैतिक दृष्टीने एक धोका आहे. एखाद्या विषयावर मन एकाग्र केल्यानंतर तेथून ते इच्छेनुसार न काढता येणे हे धोक्याचे असते. अशी अवस्था मोठी तापदायक असते. आपल्या बहुतेक सर्व दुःखाचे कारण हेच की एखाद्या विषयावरून इच्छेनुसार मन काढून घेण्याची शक्ती आपल्या ठिकाणी नसते. म्हणून एकाग्रतेच्या वाढीबरोबरच मन काढून घेण्याच्या शक्तीचीही वाढ केली पाहिजे. एखाद्या विषयाशी मन पूर्णपणे संलग्न कसे करावे हेच केवळ नव्हे तर एका क्षणात त्याला त्या विषयापासून अलग करून दुसऱ्या एखाद्या विषयावर कसे स्थिर करावे हेही आपण शिकले पाहिजे. या दोन्ही शक्ती एकाच वेळी विकसित केल्या पाहिजे म्हणजे धोका राहणार नाही. मनाचा पद्धतशीर विकास हा असा आहे. माझ्या दृष्टीने शिक्षणाचे मुख्य सार म्हणजे मनाची एकाग्रता हे आहे. केवळ काही गोष्टींची माहिती गोळा करणे नव्हे. मला जर माझे शिक्षण पुन्हा घ्यायचे झाले व त्यात माझा जर काही अधिकार चालला तर मी या घटनांच्या माहितीच्या मागे मुळीच लागणार नाही. मी मानसिक एकाग्रतेची व मन अलग करण्याची शक्ती विकसित करीन आणि मग अशा निर्देशाने साधनाने मी इच्छेनुसार घटनांची माहिती गोळा करीन. मुलामध्ये मन एकाग्र करण्याची शक्ती व ते वेगळे करण्याची शक्ती या दोन्ही बरोबरच वाढविल्या पाहिजे. माझा विकास एकांगी झाला. मनाला इच्छेनुसार अलग करण्याची शक्ती न वाढविता एकाग्रतेची शक्ती मी वाढविली आणि त्यामुळे माझ्या आयुष्यातील तीव्रतम दुःख मला भोगावे लागले. आता माझ्या ठायी मनाला वेगळे करण्याची शक्ती आहे, पण तिचा विकास मला उत्तर आयुष्यात करावा लागला. आपण आपल्या इच्छेनुसार आपली मने वस्तूवर केंद्रित केली पाहिजेत. वस्तूंनी आपले मन त्यांच्याकडे ओढू नये. सामान्यतः आपल्याला मन केंद्रित करणे भाग पडते. वस्तूतील ज्या आकर्षणाचा आपण प्रतिकार करू शकत नाही त्या आकर्षणामुळे आपली मने त्या वस्तूंवर केंद्रित करणे आपल्याला भाग पडते. मनाच्या निरोधासाठी आणि त्याला आपल्या इच्छेनुसार कोठेही नियुक्त करण्यासाठी विशेष प्रकारच्या अभ्यासाची आवश्यकता असते. त्या वाचून ही गोष्ट साध्य होऊ शकत नाही. धर्माच्या साधनेसाठी मनाचा संयम अत्यंत आवश्यक आहे. या साधनेत मनाला मागे वळवून त्याला स्वतःवरच स्थिर करावे लागते. मनाला वळण लावण्यासाठी पहिली पायरी म्हणजे प्राणायाम. नियमित श्वासोच्छवासामुळे शरीर समतोल अवस्थेत राहते आणि मग मनापर्यंत पोहोचणे सोपे जाते. प्राणायामासंबंधी विचार करण्याची पहिली गोष्ट म्हणजे आसन होय. या अवस्थेत मनुष्य आरामाने बसू शकतो, तेच त्याच्यासाठी योग्य आसन होय. पाठीचा कणा मोकळा ठेवायला पाहिजे आणि शरीराचे वजन बरगड्यांवर तोलून धरले पाहिजे. मनाला कृत्रिम साधनांनी आवरून धरण्याचा प्रयत्न करू नका. या बाबतीत साधा प्राणायाम पुरेसा आहे. मनाची एकाग्रता साधण्यासाठी देहदंडात्मक तपश्चर्या ही चुकीची आहे. तिचा अवलंब करू नका. मनाचे कार्य शरीरावर आणि शरीराचे कार्य मनावर होते. त्यांची एकमेकांवर क्रिया प्रतिक्रिया होते. मनाची प्रत्येक अवस्था ही शरीरात एक तद्नुरूप अवस्था निर्माण करीत असते आणि शरीरातील प्रत्येक कार्य हे मनावर तद्नुरूप परिणाम करीत असते. तुम्ही शरीर आणि मन यांना दोन स्वतंत्र वस्तू माना किंवा त्या दोन्ही एकच आहेत. एकाच वस्तूचा शरीर हा स्थूल भाग असून मन हा सूक्ष्म भाग आहे असे माना. त्याने काही फरक पडत नाही. ती एकमेकांवर क्रिया प्रतिक्रिया करतात. मन हे सतत शरीर बनत असते. मनाला वळण लावताना शरीराच्या द्वारा त्याच्यापर्यंत पोहोचणे सोपे असते. शरीर हाताळणे हे मन हाताळण्यापेक्षा सोपे आहे. साधन व उपकरण जितके सूक्ष्म तितके त्यातील सामर्थ्य अधिक असते. मन हे शरीरापेक्षा फार सूक्ष्म असून ते अधिक सामर्थ्यवान आहे. या कारणास्तव शरीरापासून प्रारंभ करणे अधिक सोपे आहे. प्राणायामाचे शास्त्र म्हणजे मनापर्यंत पोहोचण्यासाठी शरीराच्या द्वारा कार्य करणे होय. या मार्गाने आपण शरीरावर ताबा मिळवितो आणि मग शरीरातील सूक्ष्म कार्याची जाणीव आपल्याला व्हायला लागते. अधिकाधिक सूक्ष्म आणि अधिक आतील अशा कार्यांची जाणीव होता होता आपण मनापर्यंत पोहोचतो. शरीरातील सूक्ष्म क्रियांची जाणीव आपल्याला व्हायला लागताच त्या आपला ताबा घेतात. काही काळानंतर तुम्हाला शरीरावरील मनाच्या कार्याची जाणीव होऊ लागेल. त्याचप्रमाणे तुम्हाला मनाच्या अर्ध्या भागाचे त्याच्या दुसऱ्या अर्ध्या भागावरील कार्य जाणवायला लागेल व मन ज्ञानतंतूच्या केंद्रांना शक्ती पुरवित असल्याचेही जाणवेल. कारण मनच ज्ञानतंतूचे नियमन व शासन करीत असते.
मन हे निरनिराळ्या ज्ञानतंतूच्या द्वारे कार्य करीत असल्याचे तुमच्या अनुभवास येईल. अशा रीतीने नियमित व पद्धतशीर प्राणायामाने प्रथम स्थूल शरीरावर व नंतर सूक्ष्म शरीरावर ताबा मिळवून मनाचे नियमन करता येते. प्राणायामाच्या पहिल्या प्रक्रियेत मुळीच धोका नसून ती अत्यंत आरोग्यदायक आहे. तिच्यामुळे तुम्हाला निदान चांगले आरोग्य लाभून तुमचे स्वास्थ्य सामान्यपणे सुधारेल. प्राणायामाच्या इतर प्रक्रिया हळूहळू आणि काळजीपूर्वक सुरू केल्या पाहिजेत.